तो पलटा है ना ये ले तू पानी में दिला ये साइड में होने वाला ये बात बस हाँ हाँ तो घेल गया अरे दो हाँ हाँ अरे कहाँ पर हो हाँ हाँ ले ले लोग ले वो दो उठा सामने ही नहीं अरे है बहुत है लेकिन पैर नहीं घूमते कंतुआ एक हटा वायर हटा दे है
ले थोड़ा आगे। ए तो ठेला ना पत्थर ना इधर भाई। हाँ हाय हाय तो तेरा बॉल के जा रहा है इधर काम देख रहा है कौन सा है तेरा बॉल है तो पीछा पड़ा है वो लेता है क्या ले तू पानी मध्ये ले। ये साइड में होने वाला ही कुठून येते पूर्ण? ये मानसरोवर नाही पूर्ण मानसरोवर एरियाचं ते ठीक हां ते पूर्ण मानसरोवर एरियाचं हो मानसरोवर आणि ती जी फ्लो ऑफ वॉटर हा तर मला क्लीन वॉटर पण दिसते याच्यात सेटल झालं हां. त्यामुळे तर रिझल्ट काय त्याची हे नसणार हां. नाही नाही अजून जे आपला जो सोर्स पण ह्याला जो लेकला सोर्स पण तुमचा हा काहीतरी वराल देवी मंदिर कुठल्या बाजूला आला ते मंदिर आहे ते मंदिर हे बघा, मंदिरकडनं व्हाईट बिल्डिंग आहे ना ते मंदिर. हां हां तर म्हणजे त्या मंदिरकडनं हां. आपली टँक कुठली आहे जिथून ओव्हरफ्लो होऊन पाणी येते तिथंच ना ते व्हाईट दिसतंय हां. ना तिथंच टँक आहे त्याच्या बाजूलाच आहे हे टँक टँकचा आणि काय त्याचा विषय कारण तिकडनं जी फ्लो ऑफ वॉटर जी Tank. तुमची Pure ओव्हरफ्लो होते हां प्युअर वॉटर हां. ती ओव्हरफ्लो सततच होत राहते नाही ते आपण रिपेअर केलं ना त्याला शेडवर पण ते बनवून कधी कधी झालं आता वर्ष झालं त्याला बनवून मग आता बघू शकतो की नाही आहे ती ओव्हरफ्लो नाही आहे म्हणजे मग लेकमध्ये रेग्युलर वॉटर कुठून कुठून आहे मग आता रेग्युलर वॉटर जे काय रेन वॉटर पावसाचंच पावसाचंच पाणी आहे. हां पण आपला एक सीझनल हे झालं आहे का याच्या सीझनल आपण स्टडी केलं आहे याच्या लेवल किती असते काय किती कमी होतो आहे किती ना जास्त सर, होतो आपली average कारण मला 3.6 तुमच्या त्या आहे. वरालचा प्रपोजलवर असं काही दिसलं नाही 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 आहे ना आपलं 2005चं जे रिपोर्ट होतं ना हां त्याच्यामध्ये याची ॲव्हरेज वॉटर लेवल 3.8 मीटर आहे नाही पण 2.5 2005चा रिपोर्ट म्हणताय तुम्ही हां. आता सध्याच्या बोला ना आता तर डिसिल्टिंग केलेलं हां त्यावेळी डिसिल्टिंग केल्यानंतरचे रिपोर्ट आहे हां नाही पण आता सध्या जेव्हा प्रपोजल बनवलं तेव्हाचं सांगा ना ते तुम्हाला देतो ना हां कारण त्याच्यावर मला असं काही दिसलं नाही आहे आता जे काही पाहिजे आता प्रेझेंटली पाहिजे ना आपण 2005चं बोललो तर कसं चालणार आहे आणि किती सोर्स काय आहे म्हणजे ते सगळं त्याच्यामध्ये सोर्सच दिलं नाही आहे की कुठून कुठून याच्यात पाणी येते आणि कॅचमेंटचा कुठल्या भागातनं पाणी येतो आहे त्या रिपोर्टमध्ये हां आता जे रेन वॉटर आहे हां आता ह्या रोडचं पाणी मॅडम हां ते तलावातच जातं हां ठीक आहे रोडचं पाणी तलावात जातं आणि या हिलचं पण पाणी आहे ना हं. आता त्यावेळेस ह्या गेटमधून पण पाणी वरून जाते ह्याच्यावरून पण पलटी मारून येते एवढं हां पाणी ते तर बरोबर आहे तेवढं होणारच बरोबर हां इथं तर म्हणजे पण आता ही जी ही किती किती MLD चालू आहे आता हे किती रोज पडते हाऊ मच इट इज कमिंग अप्रॉक्सिमेटली 1.5 0.2 0.3 to 0.5 पर्यंत कारण सप्लायच तेवढा आहे ना त्याला हां
म्हणजे त्या सप्लायवरूनच तुम्ही काउंट त्या करताय. सप्लायच्या 80% आपण करतो. नाही पण त्याच्यापेक्षा जास्त असेल ना, जसं मी तुम्हाला बोलले. कनेक्शन एकच आहे ना तिथे, मला माहिती आहे तुमच्या कनेक्शन असू द्या, पण या एरियामध्ये किती बोरवेल्स वगैरे आहे ते पण तुम्ही काउंट करा ना. तिथे एक थेंब पाणी नाही लागत. मग बोरवेल्स नाही आहे का त्यांच्या बिल्डिंग्सला? बोरवेल नाही आहे का? कोणालाही नाही आहे. आता ह्या नवीन 1-2 बिल्डिंग तिथे झाल्या तिथे. नाही हा इथे जे काही बिल्डिंग आहे जुने, त्यांना सेपरेट 2 इंचाचं BMCचं कनेक्शन आहे. 2000-2000चं त्याला बल्क मीटर आहे. आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला बिलिंग BMCचं येते. त्यामुळे आपल्याला तो सप्लाय परफेक्ट माहिती आहे. 24 आवर्सचा सप्लाय का. पण जर सपोज आता उन्हाळ्यात वगैरे पाणी नसतो, आपण टँकर सप्लाय वगैरे देतो की नाही देत? कुठे? कुठल्याही बिल्डिंगला? तिथं नाही. कुठल्याही बिल्डिंगला लागत इथं नाही. कारण मॅडम इथं मेन लाईन वरती यांचं कसं आहे, हा एक आयसोलेटेड एरिया आहे मानसरोवर. आणि ह्या बिल्डिंगचं तिथं फक्त एक बिल्डिंग वाढली. आता मानसरोवर पूर्ण टाउनशिप कम्प्लीट झालेलं आहे. मग त्यांची डिमांड जी होती ती तेवढीच राहील. नाही, डिमांड तेवढीच राहू द्या. आपण डे बाय डे स्केअरसिटी वाढत चाललंय ना पाणीचं सप्लायचं. इथं काहीच पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना. सगळ्यात चुकी माणसं आहे. चुकी माणसं आहे म्हणूनच काही बघत नाही का? म्हणजे लेकची अशी दुर्दशा आहे, कारण त्यांच्या काही हे नाही आहे. भांडार सगळं यात पलटी मारतात सकाळी सकाळी येऊन. तर आपण जरा तिकडे जाऊन बघू आता, त्या मंदिराच्या इथे जाऊ. इंटेक आहे मंदिराच्या इथे जाऊन आपण बघू तिकडे पण, आणि मग पुढे जाऊ. गाडी आपल्याला त्यांच्या गरज लागणारच आहे. लेकला इतकं दुर्लक्ष झालं असतं ना की नुकसान झालं असतं. नाही खूप ऑलरेडी नुकसानमध्ये आहे. आता जो पटनावर बोलला की ते आपण त्यांना थोडी करून भरून, अरे पण जे आपल्याकडनं जे चुका होतीये, जसं डिस्चार्ज आहे हे त्याच्या आपण बोलतच नाही. त्याच्यातनं किती नुकसान होतंय. सगळं स्पीशीज मारतायत आणि त्याच्या पूर्ण व्हिडिओज मी बघितली, सर्व काही आहे. तर आपण पण त्यांना काहीतरी सोल्युशन देणं भाग आहे. तुम्ही मॅडम जास्त खूप, कारण आता 5 वर्ष झाले मला याच्यावर सोल्युशन देता आणि आतापर्यंत कधी पण जेव्हा पण असं काही प्रपोजल द्यायचं असेल तेव्हा कुठला तरी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला आणायचं आणि वाट लावलं सर्व. आणि मागचा जो डेटा आहे आपल्याकडे, जेव्हा PBR आपण बोलतो पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर, त्यातला मी एक्सट्रॅक्ट काढतो, ते पण आता अपडेट करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बोलता ते इम्पॅक्ट असेसमेंट, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट पाहिजेच त्याला. ते झालंच नाहीये. विदाउट ते कसं बनवलं तेच तर मला तेच वाटलं की प्रपोजल इतकं इनकम्प्लीट आहे विदाउट एनी प्रॉपर सर्वे. हीच मंदिर ना, म्हणजे कधीच आहे ते. हे बघा अजूनही कचऱ्याचं हे काढलंच नाहीये इकडनं. खूप जुनं मंदिर आहे मॅडम. काय संपर्क आणि तलावसाठी काय व्हायचं आधी, हा मंदिर का बांधला गेला, म्हणजे नक्कीच हा तलाव होता म्हणून बाजूला मंदिर आला की मंदिर होता म्हणून तलाव तयार झाला, ह्याच्याबद्दल थोडासा सांगा. जे काही माहिती आहे. ॲक्च्युली तलाव म्हणजे पूर्वी कामतगर गाव असे आणि ते. तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव विनोद अशोक पाटील. आणि मंदिराचे काय ट्रस्टी? हां, मी ट्रस्टी आहे. अच्छा, किती वर्ष झाले? जवळजवळ 150 वर्ष झाली मंदिराला. हां, 150 वर्ष झाली. आणि तुम्ही मेंबर कधीपासून? आम्ही तेव्हापासून, आमचे वडील वगैरे. हां, तर ठीक. अच्छा, तेव्हापासून आम्हीच बघतो. मंदिरच्या मान्यता आणि मंदिरविषयी सांगा. मंदिराचा विषय म्हणजे असं तलाव हिस्टॉरिक बोला, म्हणजे इतिहास त्याची नाही. आणि मंदिरचा तुम्ही इतिहास सांगा आणि तलावबद्दल पण त्याच्या समजा. तलावाचा विषय असा आहे का ते गाववाल्यांनी तलाव खोदला, त्यानंतर नंतर मंदिर झालं. अच्छा, त्याच्यामध्ये आपल्या मातेची मूर्ती आहे मंदिरमध्ये सापडली, म्हणजे तलावामध्ये आपल्याला आढळली. मग तेव्हा सगळे गाववाल्यांनी पूर्वी मग ते स्थापना केली आणि मग इथे मंदिर झालं. पण असं वराळ देवी नाव जे पडलं तर ह्या जागाचं नाव मुळे की कसं पडलं? नाही, ॲक्च्युली त्यांचंच नाव वराळ देवी आहे, मातेचं नाव वराळ देवी. म्हणजे पण पाटील खानदानची सून होती. अच्छा, म्हणजे ती मोठी हिस्ट्री आहे. तेच हिस्ट्री थोडंसं सांगा. तेच आम्ही ऐकायला तुमच्याकडे आलो. तेच मोठी हिस्ट्री सांगा. ते कसं आहे, आमचे पंजोबा वगैरे होते ना, त्यांनी म्हणजे तेव्हा तलाव खोदायची सुरुवात केली, पण तलावाला पाणी लागत नव्हतं. तर त्यांची ती सून होती ना त्यांची वराळ देवी, त्यांच्या स्वप्नामध्ये
म्हणजे आले देव वगैरे, आता ते तेव्हाचा हिस्ट्री आहे म्हणजे. ते देव आले, त्यांनी सांगितलं का तू जर ह्याच्यामध्ये सती जाशील तर या तलावाला पाणी येईल. अच्छा मग ते एक रात्री मग ते त्याच्यामध्ये गेली आणि पाणी यायला लागलं. अशी पूर्वीची स्टोरी आहे. अच्छा स्टोरी आहे. ओके ओके. ते आम्हाला जसं सांगितलं मी ते तुम्हाला सांगतोय. नाही, पण आता कसं आपल्या देशाचं खूप असं म्हणजे मंदिराच्या प्रती एक आपला एक वेगळाच आपला एक सेन्सिटिव्हिटी आहे. पण ती जी आपली मान्यता आणि हे जे आपला प्रेम देवांच्या आणि आपल्या देशात जे रिच्युअल्स ट्रेडिशन्स जे आहे ते असूनसुद्धा त्याच्या आजूबाजूचे जे पाणीच्या काही स्रोत असेल ती घाण होते. आत्तासुद्धा पाहिला की ते सगळे कपडे बिपडे धुतात वगैरे, आणि तुमच्या आजूबाजूला पण बघितलं सर्व कचरा आहे. तर आपण या कचऱ्याचं नियोजन का करत नाही आणि कुठे कमी पडतो आपण त्याच्यासाठी? आता कसे भरपूर लोक येतात मॅडम इथे. आता आपण करून किती करणार, आजूबाजूचा परिसर साफ ठेवू शकतो. आता सगळीकडे तर आपण बघू शकत नाही ना. नाही, थोडासा जर सगळ्यांनी मिळून जर थोडासा याच्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, कारण आधीसारखा आता काळ राहिला नाही. आधी पाणी आपल्याला भरपूर मिळायचं, पण आता काय पाणी मिळतच नाही आहे. त्यामुळे आता गरज वेगळं आहे आपला. तर त्यामुळे ह्या सगळ्याकडे लक्ष देणं आणि जबाबदारी घेणं गरजेचं. आत्ताच मी या नितीश चौधरीजी आणि पटनावरला सांगितलं की आता इथे आपल्या गार्डन डिपार्टमेंटचा खूप सारा गार्डन एरिया आहे. तर त्या गार्डनवाल्यांनी पण, तुम्ही, त्या मस्जिदवाले, हे सगळ्यांनी एकत्र येऊन जर या परिसराला चांगलं करायचा प्रयत्न केला, मला वाटतं ते तलाव चांगले राहील. आणि इथे तलावामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारचा होतं आहे ते थांबवणं पण आपला जेवढं आपल्याला दिसतं आपण करायला पाहिजे. जसं आज आम्हाला दिसलं आम्ही त्यांना काढलं बाहेर, तर तसंच, कारण तुम्ही ह्या बाजूलाच आहात या विसिनिटीमध्ये, म्हणून आपली पण थोडंसं जर कर्तव्य समजून आपण केलं, मला असं वाटतं. कारण आपल्याला देवधर्म म्हणजे काय, स्वच्छता म्हणजे देवधर्म नाही का. स्वच्छताच नाही, नुसतं आपण आतमध्ये दियाबत्ती करतोय त्याचा काही अर्थ नाही आहे. देव पण आज खुश नाही आहे, कारण ही नदी म्हणजे, तलाव म्हणजेच देव, आणि त्याला जर आपण व्यवस्थित ठेवत नाही तर. त्यामुळे थोडंसं असं तुम्ही नियोजन करा आणि एकमेकांच्या संपर्कात राहा. आता हे पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, ह्याला पण आमच्यातर्फे आम्ही हे करतो आहे. तर थोडं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण तलावची परिस्थिती एकदम बेकार आहे. आता सगळ्यांनी मिळूनच सांभाळायचं आपल्याला. ठीक आहे ना. तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आले, भेटले, आणि तुम्ही थोडासा एक असा छोटासा एक टीम बनवा की दरवेळेला आम्ही येऊन तुम्हाला भेटू शकणार, आणि नाहीतरी फोन करून किंवा आपण एक कोऑर्डिनेशनमध्ये राहू, एकत्र मिळून ह्या तलावाला पण रिवाइवल करायचा प्रयत्न करू. दिलशान, इनका फ़ोन नंबर और नाम मेरे को जरा व्हाट्सअप कर देना. धन्यवाद. तुम्ही? ओ अच्छा, ओळखलं नाही मी, कारण आपण कधी पहिल्यांदाच. अच्छा, हां. तर असंच आता जे यांच्याशी बोलली तसंच करून आता मी ते म्हणूनच ते या आपल्या कमिशनरचा बंगलोकडनं मी सुरुवात केली बघायचं, आणि तिकडनं जे ड्रेनेज येते आणि जेवढे चारी बाजूनी जे ड्रेनेज आहे त्याला कसं एक आपणा नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे कसं त्या ड्रेनेज पाणीचं नियोजन होणार, त्या बाबतीतच आता यांच्याशी चर्चा केली. आता तुम्ही थोडासा सांगा ह्या तलावाबद्दल, कारण तुम्ही सगळं माशाच्या टेंडर तुम्ही घेता. दीपक म्हात्रे, तुम्ही किती वर्षापासून हे तुमच्या अंडरमध्ये आहे हा तलाव, आणि कसं आधी कसं होता, आज कसं आहे, त्याच्याबद्दल पण थोडं सांगणं म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांगा त्याबद्दल. एक मिनिट. थोडा इकडचा व्हिडिओ काढते. पूर्ण चारी बाजूचा थोडा हे मिळायला पाहिजे आपल्याला काय काय आहे. ह्या बिल्डिंग्सचा पण ड्रेनेजचं पाणी येत असणार, त्यांच्या पण काही तेच दाखवलं पाणी. नाही, हा जो समोरचा बिल्डिंगचा म्हणते, पिंक कलरचा जो बिल्डिंग आहे, आणि इथे मधून जो ड्रेनेज येतोय ते तर आपण त्या दिवशी जे बघत होतो. हां, दिसलं मला. हे मागच्या वेळेस पण त्यांनी बनवलेलं काहीतरी रिगार्डिंग ड्रेनेज, हे पूर्ण सर्क्युलर. कॉस्टिंग हाय असल्यामुळे त्यांना काही फंडचा इश्यू आलेला, थोडं मला आठवतं. तर हे कमिशनरच इथे राहतात, मग कमिशनर जेव्हापासून आले त्यांनी मग त्याच्यासाठी काम करायला घेतलं की नाही घेतलं? नाही, मग हा विषय निघाला ना. कमिशनर सर येण्याच्या अगोदर जे मसाल साहेब होते ना अगोदर, तर याचं जे
52-53 करोडचा याचा जो आहे. पण मसल जेव्हा होते ते तर आधी पण इथेच होते ना, ते असिस्टंट कमिशनर होते, असं करून करून ते तर प्रमोशन त्यांना मिळालं आणि हे झाले ना प्रमोटेड. पण एवढा वर्षापासून होते पण त्यांनी काही नाही केलं याविषयी. म्हणजे जो माणूस खूप वर्षापासून आहे, हे तर काही काही जे कमिशनर आपल्याकडे आले आणि गेले, पण असे जे त्यावेळेस त्यांच्याकडे ना हा विषय नव्हता होती, ते टॅक्सेशनच फक्त बघायचे. नाही पण कमिशनर जेव्हा झाले, माझं म्हणणं आहे म्हणजे कमिशनर झाले की खूप साऱ्या गोष्टी आपल्या याच्यात येतो ना ताब्यात. मग थोडस याच्याकडे जर लक्ष दिलं असतं. इथून काय ओपन असं एकदम खाली जायला पण आहे काही, म्हणजे हे आता पूर्ण मॅडम स्ट्रक्चर जे झालं ना जुनं आहे ना, ते पूर्ण आता ढासळत चाललं. हा एक आपला पेण्याचं आहे मूर्ती विसर्जनचा, ते त्या दिवशी तिथेच होतो. आणि तुम्ही जे बोलता अच्छा ते फिल्ट्रेशन, हा होता का पटनावर? इकडे या ना तुम्ही, जरा नंतर फोन करा. हा हे लिहिलं आहे ना धोबी घाट, लिहिलं तर आहे इथे, असं धोबी घाट लिहिलेलं आहे. काय आहे फले, पण बंदच आहे, कधी चाललंच नाही. हा म्हणजे कधी उपयोगच झाला नाही. हे धोबी घाट भंडार. हे काय आहे इथे? ही डम्पिंग ग्राउंड बनवली आहे का? माझ्या माहितीनुसार ही संपूर्ण जागा तलावाच्याच याच्यामध्ये आता प्रत्येकाने अतिक्रमण करून समजलं. तर हे एवढं मला वाटते का हे सर्व तलावाच्या क्षेत्रातलीच जागा होती. बंद केलेलं सगळं काही दिवसापूर्वी, परत ओपन केलंय. हे पाणी तिथून तिकडे ह्याच्यामध्ये घेतलेलं आणि ह्याच्यात पंप टाकलेला आणि इथून एक 4 इंची पाईपलाईन पुढे नाल्याला टाकलेलं. ते पंप वगैरे सगळंच चोरलं गेलं. हा मग इथे काय वस्तू राहणार, काय सगळे चोरटे लोक. हे सगळं पॅक होतं त्यावेळेस. सर्व मशनी याच्यातल्या तलावातल्या मशनी वगैरे सगळे पाईप वगैरे पाणी डायव्हर्ट करून आपण बाहेर घेतलं. आता हे जर इकडे हा एरियाचं नाव काय? चौंडेश्वरी नगर आहे. काय चौंडेश्वरी नगर तर हा काय मंदिर आला परत? हे शंकराचं मंदिर आहे. हा पण याच्यावरच ना, हा तलावावरच जागा आहे, त्या हिशोबी तेवढंच आहे केलं. हा काय आतमध्ये तलावचा एरियाच आहे हा? हे खूप जुनं आहे, ते आपलं ग्राउंड अगोदरच आहे. आता असेल पण गार्डनच असेल ना आतमध्ये? गार्डनच आहे आतमध्ये. मग ते हा एरियामध्ये पण आपण ASBT करू शकतो ना. आपण लक्षात ठेवा जरा. हा काय एरिया आहे, काय नाव आहे? हे आता पीस पार्कच्या बाजूला. पीस पार्कच्या बाजूला. पीस पार्क, मग ते लक्षात ठेवा. इतकं जागा आहे इथे. आपलं तरी मॅडम किती लागेल टेंटेटिव्ह? ते आता मी आज चर्चा चला आतमध्ये गेलं. हा एरिया पडतो यांचा आपल्या इथे काटेकर म्हणून आहे, जुने सर्वात ज्येष्ठ शिवसेनेचे नगरसेवक. 2-3 वेळा उपमहापौर होते ते. इथे लग्नाचं वगैरे सेटअप मारतात. अच्छा म्हणजे हे इथे आतमध्ये आहे. आणि एरवी कधी असेल तर क्रिकेट्स वगैरे सामील केलं. हे कधीपासून तयार झालं? हा बरेच वर्ष आली आपण.